पवार साहेबांना मी विनंती करतो की आपण या मेळाव्याला दोन शब्द संबोधित करायचं आहे. स्लोगन दे दो फिर दादा को देश कामगार एकजुटीचा, देश कामगार एकजुटीचा. अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही. ग्रॅज्युटी आमच्या हक्काची, ग्रॅज्युटी आमच्या हक्काची. हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुस्थानच्या घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून सन्माननीय व्यासपीठ, कामगार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी सुद्धा एक रिटायर कामगार आहे. मी युनियनचं जरी काम करत असलो तरी मी एक कामगार आहे आणि रिटायर झालो आहे आणि अजूनही माझा एरियर्स बाकी आहे. मला रिटायर होऊन 7 वर्ष झाली. मी अजूनही लढतोय. समर्थ बेल कामगार संघटनेने तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. इथे आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाहीये. मला नगरसेवक पदाला उभं राहायचं नाहीये, मला आमदार व्हायचं नाहीये किंवा खासदार व्हायचं नाहीये. मला माझ्या कामगारांचा जी देणी आहे ती मिळवून द्यायची आहे. हा एकच उद्देशाने मी इथे आलोय. 19 तारखेला तुम्हाला माहित असेल आम्ही महाव्यवस्थापक त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी प्रथम मला सांगण्यात आलं की तुम्ही पहिला पर्सनल डिपार्टमेंटला भेटा, तिकडे मागणी तुमच्या काय असतील ते मांडा. मी सांगितलं ठीक आहे. पर्सनल डिपार्टमेंटला बसलो. त्यांचं तेच प्रवचन चालू झालं. पैसे नाहीयेत, हे नाहीयेत. आम्ही सगळे मुद्दे घेतले. मी म्हटलं मला सगळं तुम्ही लेखी द्या. जर तुम्ही लेखी आम्हाला देत असाल तर आम्ही तुमच्याशी बोलतो, नाही तर महाव्यवस्थापनाकडे जाऊया. ते होता आमच्याकडे काही एवढी पॉवर नाहीये. मग आम्ही महाव्यवस्थापनाकडे गेलो. जवळजवळ 1 ते 1.5 तास आम्ही सगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली आणि ते सगळे मुद्दे आम्ही फेसबुकवर टाकले होते, व्हॉट्सअपवर टाकले आणि मॅडमला सांगितलं हे जे मुद्दे आहेत ते आम्हाला, जे मिनिट्स आहेत मीटिंगचे ते आम्हाला लेखी द्या. आता तो त्यांचा कच्चा मसुदा तयार झालाय. त्याच्यानंतर मी जाऊन चेक करणार आणि महाव्यवस्थापन त्यावर सही करणार. त्या मुद्द्यामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी हा माझा प्रमुख मुद्दा होता आणि आपल्यामधून मी पाटणकर जे निवृत्त कर्मचारी आहेत आपले त्यांनाही आतमध्ये घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की महाव्यवस्थापनाकडे तुम्ही बिनधास्त बोला, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्याने सांगितलं की आता कोविड भत्ता दिलात, रिटायर झालेल्या लोकांना तुम्ही सांगतात फायनल बिलामध्ये द्या. म्हटलं फायनल बिल बनणार कधी? कोविड भत्ता डायरेक्ट तुम्ही असाच द्यायला पाहिजे होता, जसं बाकीच्यांना दिलं अकाउंटला तसं अकाउंटला द्या. आणि आमच्या GM मॅडमनी ते मान्य केलं. त्यानंतर मला यांची देणी कधी देणार ते मला सांगा. मग त्यांनी पैशाचा विषय सांगितला.
पण त्यांनी एक आश्वासन दिलं की 2 महिन्यामध्ये मी क्लिअर करणार. निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी 2 महिन्यात क्लिअर करणार. नाही तर म्हणाला आम्ही म्हटलं 8.2% व्याज द्या, तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही देणी कधीही द्या. नाही मला व्याज द्यायला जमणार नाही, पण मी यांची सगळी देणी जी काही आहेत ती सगळी मी क्लिअर करणार 2 महिन्यामध्ये, असं त्याने आम्हाला स्पष्ट आश्वासन दिलं. आता इथे मी काय आपले बसलेले इथे तुमचे पदाधिकारी मला म्हणाले इथे काय युनियन राजकारण, युनियन राजकारण करत नाहीये. युनियन राजकारण करायला मला बाहेर भरपूर आहेत, आमचे कामगार आहेत, त्यांच्याकडे करतो. म्हटलं मी सुद्धा एक रिटायर झालेलाच कर्मचारी आहे. अहो मी आज भोगतोय. मी 1 डिसेंबर 18ला रिटायर झालो, मला 22ला ग्रॅज्युटी मिळाली. त्याच्यानंतर हप्त्यावर ग्रॅज्युटी अजून मिळत होती. आता मला एरियस हप्त्यानेच मिळतं आणि अजून एरियस माझा बाकी आहे. म्हणजे मला 7 वर्ष होऊन सुद्धा मी अजून तडपडतोय तिथे. बघा आमचा युनियनचा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे. आणि तुमच्या मागण्या ज्या आहेत, ज्या माझ्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्या मिळाल्याच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. आता माझ्याकडे ज्यावेळी मिनिट्स येतील त्याच्यामध्ये काय पर्सनल डिपार्टमेंटने दिलं आहे ते मला कळेल या 2-3 दिवसात. त्याच्यानंतर जर नसेल, जसं बोलले तसं त्याच्यात नसेल तर परत एकदा मी मोठं आक्रमण करणार आहे. पण मला वाटतं तेवढी गरज भासणार नाही, कारण जी मीटिंग आमची झाली त्या मीटिंगमध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. जास्त मी काय बोलत नाही आहे, बोललं तर परत राजकारण होईल, परत युनियनबाजी होईल. म्हणून आपली सगळ्यांची रजा घेऊन आपण मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. धन्यवाद पवार साहेब. कंट्रोल मॅच तुम्हाला आवडी दिला तो आणि लेखी स्वरूपात दिला असल्यामुळं आम्ही त्या या ठिकाणी स्वागत करत नाही. आमचे पैसे आम्हाला 30 नोव्हेंबरच्या आत पाहिजेत अशी सर्वांची मागणी आहे आणि ती 10% पाहिजे अशी आमच्या सर्व कामगारांची मागणी आहे. आम्ही 2 महिने 3 महिन्यात 3 वर्ष वाट बघितली. आम्हाला 2 महिने तरी आलावी नको आणि लेखी स्वरूपात पण नको. आम्हाला रोखोक पाहिजे. यासाठी आता शिष्टमंडळ गेले आणि त्यांचे 10% पाहिजेत आणि यात कमीत कमी 30 तारखेच्या आत किंवा डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तरी पाहिजे. हा आमचा सर्वांचा याच्यात हा विश्वास घेऊन आम्ही या ठिकाणी करू शकतो आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाला अनुसरून आमचं समर्थन असणार आणि पाठिंबा असणार. आम्ही सहभागही घेऊ तुमच्यामध्ये. धन्यवाद साहेब. तुमचं अभिनंदन या ठिकाणी. श्री दुवारकर साहेब आगे बढ़ो. श्री दुवारकर साहेब आगे बढ़ो. ग्रॅज्युटी आमच्या हक्काची जो है की सर चिटनी से हम मुंबई के आजाद मैदान में आ चुके हैं. बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समिति के कई सारे लोग जो है वो अभी दुनिया में नहीं रहे हैं, क्योंकि उन्होंने सालों साल जो है बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाई ट्रांसपोर्ट में काम किया है. गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन जो मुंबई की लोकल ट्रेन के बाद अगर मुंबई की सेकेंड लाइफलाइन जिसको कहा जाता है, जिसमें 10 मिलियन से ज़्यादा लोग रोज सवार होते हैं, जिसमें BSc कंडक्टर होते हैं, ड्राइवर होते हैं और वेरियस स्टाफ होते हैं जो मुंबई और महाराष्ट्र में काम कर रहे हैं. 100 से ज़्यादा स्टाफ की मृत्यु हो चुकी है और कई सालों से उनकी सैलरीज को लेकर, उनके ग्रेजुएटी फंड को लेकर जो है उन्हें गवर्नमेंट की तरफ से कोई भी रिस्पॉन्स नहीं मिला है. और इसी को देखते हुए आज मुंबई के आज़ाद मैदान में देवेंद्र फडणवीस जी जो कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री हैं, अपने डिमांड को लेकर बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समिति जो है वो धरना और प्रदर्शन कर रही है. हमारे व्यूअर्स को हम बताना चाहेंगे कि ग्रेजुएटी भुगतान जो लॉज है 1974 उसमें क्लियरली कहा गया है कि
कर्मचारी को एक ही नियुक्ता के साथ कम से कम 5 साल जे काही शिष्टमंडळ बोलायला गेलेलं आहे और उसके जो भी ड्यूज उसको देना होता है, ते लवकरात लवकर परत जो भी येतील. राशि होती है, जो भी उसका अमाउंट होता है, वो उसे मिलना ही चाहिए। यदि आप एक फैक्ट्री में काम करते हैं या गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन में काम करते हैं तो 3,50,000 तक की अमाउंट है उस कर्मचारी को मिलती है। लेकिन मुंबई के आज़ाद मैदान में मानो ऐसा देखने को मिल रहा है कि लोग संघर्ष कर रहे हैं, लोगों की मृत्यु हो रही है, कोई डायबिटीज से मर रहा है, कोई कैंसर से मर रहा है, लेकिन इन कर्मचारियों को जो है वो रिस्पॉन्स नहीं मिल रहा है, उनके पैसे नहीं मिल रहे। हमारे साथ बात करेंगे वेलकम टू सारा चैनल। सारे हा डिमांड दिवस पाहायला लागतंय त्याच्यापेक्षा दुर्भाग्य गोष्टच नाहीये. किस तरीके से डिमांड को जो है महाराष्ट्र मी मुंबईमध्ये जन्माला आलो पण आझाद मैदान आतून कसं आहे मी कधी पाहिलं नव्हतं, ते आज पाहिलं. आज की जो स्थिति है, जो आज जो कामगार आपला इथे समोर जमलेला आहे जितने कर्मचारी आज 2019 पासून 2016, 17, 18, 19, 20, 22, 23, 24, 25 आतापर्यंत सर्व कामगार आज सेवानिवृत्त झालेले आहेत. के बाद 22 से लेके अभी प्रत्येक कामगाराला अपेक्षा होती कंपनी आपली जी काही देणी आहे उनका भी ती योग्य वेळेत देईल. आज नाही दिली तर उद्या देईल, उद्या नाही दिली तर परवा देईल. आपण या भ्रमातच राहिलो. आज 2 महिन्यापूर्वी संघटन समिती उभी केली माँ बाप है आणि बाकीचे जे काही संघटना होत्या लोकल लेवलला त्या जागा झाल्या. त्याच्यामध्ये जुवाडकर साहेबांचा हात खूप मोठा आहे. त्यांनी उभं केलेलं आहे आंदोलन हमेशा पत्र व्यवहार इतकं मोठं होईल या हमारे प्रशासन असं वाटलं होतं, पण ते मोठं झालं. अभी तक ध्यान नहीं दे रहे। आज जर सकारात्मक निर्णय आला तर आनंदाची गोष्ट आहे. आणि तर आपल्याला उद्या पण इथे यावं लागणार आहे. उद्या पाठिंबा देने के लिए आंदोलन कोणत्या दिशेने न्यायचं हे वरिष्ठ सांगतील. अभी भी हमने बोला था कि उनको इंडिया आत्ताच नुकत्याच माहिती आलेल्यानुसार ॲडिशनल जीएमसी बोलणं झालेलं आहे आपल्या शिष्टमंडळाचं. पण शिष्टमंडळाने आग्रह धरला आहे की आम्हाला जीएम साहेबांशी बोलायचं आहे. त्यामुळे थोड्याच वेळात 5-10 मिनिटात जीएम साहेबांशी आपल्या शिष्टमंडळाचं बोलणं होईल अशी मला माहिती मिळालेली आहे. कृपया आपल्या माहितीसाठी ते सांगत आहे. और खुद के जो कर्मचारी आज साल से जब एक डेपो से 27 डेपो बनाए, आज उनको ये नहीं देखी आणि